नमस्कार, तुमचे स्वागत आहे आमच्या YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कथा संग्रह। या चॅनलवरती आपल्याला मराठी, हिंदी या भाषेतील नवनवीन कथा ऐकायला मिळणार आहेत। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा। चला तर मग ऐकूया आजची कथा। नमस्कार मित्र मैत्रिणींनो, कथा संग्रह या आपल्या चॅनेलवरती आज आपण ऐकूया एक सुंदर बोधकथा। बासमती तांदूळ विकणारा एक व्यापारी रोज रेल्वेने प्रवास करत असे। त्याच्यातून एक दिवस त्याची स्टेशन मास्तराशी ओळख झाली। पुढे त्याचे गाढ मैत्रीत रूपांतर झाले। स्टेशन मास्तराशी मैत्रीमुळे त्याला बोगीतून चोरून काढलेला सुवासिक तांदूळ अगदी स्वस्तात चांगला मिळू लागला। असं खूप दिवस चाललं। व्यापाऱ्याने विचार केला की इतकं पाप होतंय तर थोडा दानधर्म पण व्हायला हवा। एक दिवस त्याने बासमती तांदूळाची खीर बनवली आणि एका साधूला आमंत्रित केले। त्यानुसार साधू महाराजांनी व्यापाऱ्याच्या आमंत्रणाचा स्वीकार करून त्यांच्या घरी गेले। पाहुणचार घेतला, भोजन केले, खिरीचा आस्वाद घेतला। दुपारची वेळ होती। व्यापारी म्हणाला, महाराज थोडा वेळ आराम करा, ऊन कमी झाले की जा। साधू महाराजांनी ते ऐकलं। ते आराम करत असलेल्या बेडमध्ये लपवून व्यापाऱ्याने खूप मोठ्या रकमेच्या नोटाची बंडल ठेवली होती। साधू महाराजांनी त्या बेडवर आराम केला। त्यांना नोटाची चाहूल लागली। इतक्या बंडलापैकी 2-4 बंडल झोळीत घातली तर काय फरक पडणार आहे, व्यापाऱ्याला तरी समजणार देखील नाही, असा विचार करून त्यांनी 3-4 बंडल झोळीत घातली। संध्याकाळी व्यापाऱ्याला आशीर्वाद देऊन साधू महाराज निघून गेले। दुसऱ्या दिवशी व्यापारी नोटा मोजायला बसल्यावर त्याच्या लक्षात आलं की पैसे कमी आहेत। व्यापारी विचार करू लागला की महाराज कसे चोरी करतील। व्यापाऱ्याने नोकरांची पिटाई चालू केली। इतक्यात साधू महाराज तिथे पोहोचले। आपल्या झोळीतून नोटाची बंडल काढून व्यापाऱ्याला देत म्हणाले, नोकरांना मारू नका, मी पैसे घेऊन गेलो होतो। व्यापारी म्हणाला, महाराज तुम्ही कसे पैसे चोराल। इथे नोकरांकडे चौकशी सुरू केल्यानंतर भीतीने त्यांच्यापैकी कोणीतरी तुम्हाला ते पैसे दिले असतील आणि नोकराला वाचवण्यासाठी तुम्ही असं बोलत असाल। साधू महाराज म्हणाले, हा दयाळूपणा नाही, खरंच मी मोहापायी पैसे चोरले होते। साधू महाराज म्हणाले, शेठ तुम्ही खरं सांगा, काल तुम्ही खीर का आणि कशाची बनवली होती। व्यापाऱ्याने खरी सर्व हकीकत त्यांना सांगितली। साधू महाराज म्हणाले, चोरीच्या तांदळाची खीर खाल्यामुळे माझ्या मनात पण चोरीची भावना निर्माण झाली। सकाळी जेव्हा पोट मोकळे झाले तेव्हा माझी बुद्धी पुन्हा जागेवर आली आणि माझ्याकडून किती मोठी चूक झाली त्याची जाणीव झाली। माझ्यामुळे बिचाऱ्या नोकरांना त्रास झाला असेल, म्हणून मी तुमचे पैसे परत करायला आलो। म्हणूनच जसं खाऊ अन्न तसं होईल मन, जसं पिऊ पाणी तशी होईल वाणी, जशी शुद्धी तशी बुद्धी, जसे विचार तसा संसार।